नमस्कार. मी वैद्या सोनल पटनी, विश्ववर्धमान आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकची फाउंडर. आज आपण लहान मुलांचं आरोग्य आणि आयुर्वेद याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत. लहान मुलं ही ओल्या मातीप्रमाणे असतात. त्यांना जसं वळण देऊ तशी ती घडत जातात. त्यांची शारीरिक मानसिक जडणघडण ही पूर्णपणे त्यांच्या पालकांवर अवलंबून असते. त्यांना आकार देण्याचं काम हे पालक करत असतात. त्यात प्रेमाचा ओलावा मिसळलेला असतो. आता आयुर्वेदाचा जो सिद्धांत आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे जो निरोगी आहे त्याचं आरोग्य निरोगी ठेवणं. निरोगी आरोग्य हे तर आहार विहारावर अवलंबून असतं. त्यामुळे योग्य आहार देणं हे गरजेचं आहे. आता आपण बालकांच्या वयानुसार आयुर्वेदात वर्णन करण्यात आलेल्या अवस्थांबद्दल प्रथम जाणून घेऊयात. पहिली अवस्था असते ही क्षीरप अवस्था. ही अवस्था बाळाच्या जन्मानंतर वयाच्या साधारण 6 महिन्यांपर्यंतची असते. यात बालकाचा आहार हा फक्त आईचं दूध हा एवढाच असतो. 1 वर्षापर्यंत बाळ जन्मल्यानंतर बाळाला व त्याच्या आईला मसाज करणं, त्यामुळे मसल डेव्हलपमेंट होते. हे खूप गरजेचं आहे. जमिनीवरील वस्तू, आकर्षक वस्तू तोंडात घालून बघणं हा उपद्व्याप सर्वच करतात. असं वारंवार झाल्यानं कृमी तयार होतात. त्यामुळे मुरुड शेंग पोटात उगाळून देणं, त्याचप्रमाणे रोज बाळगुटी देणं हे बालकांमध्ये खूप जास्त गरजेचं आहे. 6व्या महिन्यानंतर बाळामध्ये क्षीरान्नाद अवस्था सुरू होते. 6 महिने ते वर्षभराच्या काळात बालकाला खीर, फळांचा रस, भाज्यांचं सूप, तांदूळ मुगाचं पाणी, भाताची पेज हे सर्व द्यायला हवं. कोणतीही वस्तू सलग 10-15 दिवस देऊन पचते की नाही ते पाहावं. एकदा पदार्थ बाळाला आवडला नाही तर जबरदस्ती करू नये. बाळ वर्षाचं झालं की ह्याच वस्तूंमधील द्रवांश कमी करायला हरकत नाही. म्हणजे काय करायचं तर खिचडी भात मिक्सरमधून काढून फळांच्या रसाऐवजी उकडलेल्या सफरचंदाचा गर, पेयर, पपई कुस्करून द्यावे. समजा केळं द्यायचं असेल तर ते पाव केळं कुस्करून त्यामध्ये मध टाकून तुम्ही देऊ शकता. पोळी ही वरण कुस्करून त्यात गाजर, भेंडी, दुधी, पडवळ, पालक ह्या सर्व भाज्या कुस्करून आपण टाकू शकतो. पण यामध्ये घरचं साजूक तूप मात्र आठवणीने टाकावं. मुलांची बौद्धिक व शारीरिक वाढ ही जोमानं होत असते. त्याला योग्य आहाराची जोड मिळाली नाही तर काहीही उपयोग नाही. योग्य आहाराची जोड मिळाली तर बालकांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ ही खूप तीव्रतेने होते. 2 वर्षानंतर अन्नाद अवस्था येते. आता मुले जेवायला लागली की दुधाची गरजच नाही ही एकदम चुकीची समजूत आहे. मुलं 16 वर्षांची होईपर्यंत त्यांच्या हाडांची वाढ ही होत असते. त्यासाठी 16 वर्षांपर्यंत तरी दूध पिणं हे अनिवार्य आहे. त्यासाठी मार्केटमध्ये मिळणारं कुठलंही प्रॉडक्ट न वापरता उपयुक्त असं शतावरी कल्प तुम्ही दुधात मिक्स करून मुलांना देऊ शकता. 2 वर्षानंतर मुलांमध्ये संपूर्ण आहाराची म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी, ताक, फळं अशी सवय लावणं खूप गरजेचं आहे. आता या वयामध्ये थोड्याफार आवडीनिवडी बदलतात, ते शक्य आहे. पण त्यावेळेला आपण मुलांना सर्व भाज्या आलटून पालटून देणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तर बरेच पालक सांगतात की आमचा मुलगा बटाट्याशिवाय दुसरी भाजी कोणती खातच नाही. हे खूप ते आवडीने सांगतात की दुसरी भाजी कुठलीही तो ताटात पण घेत नाही. पण हे खूप चुकीचं आहे. लहान मुलांमध्ये सवयी ह्याच वयामध्ये बदलता येऊ शकतात. नंतर त्या बदलता येणं खूप अवघड होतं. बरेचसे पालक सांगतात की आमच्या मुलांना बिस्किटं, चॉकलेट्स, पिझ्झा याशिवाय दुसरं काही आवडत नाही. पण आता त्यामध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की ह्या सगळ्या गोष्टी मुळात मुलांना बाजारातून पालकच आणून देतात. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी ह्या वयात टाळणं खूप जास्त गरजेचं आहे. लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी खेळाचं मात्र खूप जास्त महत्त्व आहे. मैदानी खेळांमुळे ऑक्सिजनेशन रेट वाढतो, मसल पॉवर वाढते, मुले सोशल व्हायला लागतात, म्हणजे सगळ्यांमध्ये मिसळायला लागतात. हे जीवनामध्ये खूप जास्त आवश्यक आहे. मोबाईल गेम्समुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो, मुलं चिडचिडी होऊ शकतात. याचा उपाय म्हणून अगदी त्यांच्याकडून मुलांकडून मोबाईल हिसकावून घेणं हे खूप जास्त चुकीचं आहे. ह्याची सुरुवात पालकांनी स्वतःपासून करायला हवी. घरी आल्यानंतर मुलांसमोर मोबाईलचा अतिरिक्त वापर न करणं, त्यांना वेळ देणं, त्यांना समजून घेणं
हे खूप जास्त गरजेचं आहे. सर्वात शेवटचा मुद्दा असा आहे की प्रत्येक मूल हे वेगळं आहे. मुलांसमोर त्यांना नावं ठेवणं, त्यांना डिस्करेज करणं, त्यांच्यासमोर वादविवाद करणं, ह्या सर्वांचा त्यांच्या मनावर खूप जास्त परिणाम होत असतो. म्हणून मुलं घरात असताना वातावरण हे घरातलं नेहमी सकारात्मक असावं. त्यामुळे त्यांची चिडचिड पूर्णपणे बंद होऊन जाते. मुलांसमोर दुसऱ्या मुलांची कंपॅरिझन ही कधीही करू नये. मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवू नये. त्यांना नाही ऐकण्याची पण थोडीफार सवय ठेवावी. त्याचं एक उदाहरण सांगायचं असं की बाहेर गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी बर्फाचा गोळा खाण्यासाठी एखाद्या मुलाने हट्ट केला. तुम्हाला माहीत आहे की ते मुलासाठी हायजेनिक नाही आहे. तुम्ही त्याला नाही सांगा. जास्तीत जास्त तो आरडाओरडा करेल, रडेल, हातपाय आपटेल, एकदा दोनदा तीनदा करेल, पण नंतर त्यालाही कळून चुकेल की हे आपल्यासाठी योग्य नाही आहे. त्याच वेळेला जर तुम्ही त्याला जाऊ दे म्हणून बर्फाचा गोळा घेऊन दिला तर मग त्याच्या लक्षात येतं की आपण हट्ट केला की आपल्याला ती गोष्ट लगेच मिळते. म्हणून मुलांना थोडंसं नाही ऐकण्याचीही सवय ठेवावी. आता आपण पुढे बघणार आहोत मुलांमधील सामान्य तक्रारी आणि त्यांचे आयुर्वेदावरील उपाय. आता साधासा सर्दी खोकला जरी झाला तर आपण लगेच अँटीबायोटिक्सचा हा भडीमार मुलांवर करायला नको आहे. सुरुवातीचे 2-3 दिवस सितोपलादी, तालीसादी सारखी चूर्ण मधातून जर त्यांना दिवसातून 3-4 वेळा चाटण दिलं, ताप खूप असेल, पाठीचा कणा गरम रुमालाने शेकून काढला, मुलांवर डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवली तर ह्याने सर्दी खोकला ताप कमी होण्यासाठी मदत होतं. त्याचप्रमाणे जायफळ उगाळून आपण जर डोक्यावर त्याचा लेप केला त्याने पण सर्दी खोकला कमी होण्यासाठी खूप छान मदत होते. बऱ्याच मुलांमध्ये तक्रारी असतात की त्यांना भूक लागत नाही, त्यांचं पोट गच्च राहतं, पोट साफ होत नाही. यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं लॅक्झेटिव्ह लगेच सुरू न करता लवण भास्कर सारख्या औषधांचा उपयोग आपण करू शकतो. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यानं त्यांना ऋतू बदलले की लगेच सर्दी ताप खोकला आजार असे वारंवार होत असतात. आयुर्वेदात सुवर्णप्राशन संस्कार सांगितला आहे, जो 0 ते 16 वयापर्यंत आपण मुलामुलींना देऊ शकतो. सुवर्णप्राशन म्हणजे शुद्ध सुवर्ण भस्मांमध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, वेखण इत्यादी औषधं वापरून त्याचे ड्रॉप्स बनवले जातात, जे पुष्य नक्षत्राच्या दिवशी मुलांना सुरू केले जातात. ते जर रोज दिले तर मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीत वाढ होते, मुलांची बुद्धी, स्मरणशक्ती वाढते, उंची, वजन वाढण्यास मदत होते, अभ्यास लक्षात राहण्यास सुरुवात होते. एकंदरीत शारीरिक मानसिक विकास त्यांचा खूप चांगल्या प्रकारे होतो. अशा प्रकारे आज आपण लहान मुलांचं आरोग्य आणि आयुर्वेद याबद्दल थोडक्यात माहिती घेतली आहे. याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला थेट फोनवर संपर्क करू शकता किंवा प्रत्यक्ष क्लिनिकला येऊन भेटू शकता. धन्यवाद.